आज दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड जिल्ह्याचे लोकनेते तथा लोकसभेचे माजी खासदार आणि लोहा कंधार विधानसभाचे विद्यमान आमदार माननीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा वाढदिवस आहे। आणि साहेब ज्याप्रमाणे नेहमी म्हणत असतात की जनता माझी आणि मी जनतेचा, हेच ब्रीदवाक्य घेऊन आज आपण अगदी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कालपासून पाहत आहोत की वाढदिवसाची आणि कार्यक्रमाची शुभेच्छांची रेलचेल आहे। प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावोगावी आणि साहेबांच्या मतदारसंघ जिथून सुरू झाला अगदी त्या ठिकाणापासून ते संपूर्ण मतदारसंघभर, अगदी तालुका सर्कलचे गावं, प्रत्येक ग्रामपंचायती, विविध कार्यकर्ते, साहेबाशी ऋणानुबंध असणारे सर्व आप्तेष्टप्रेमी राजकीय कार्यकर्ते, किंबहुना सर्वच पक्षातील साहेबांना अजातशत्रू म्हणून ओळखणारे सर्व राजकीय व्यक्तिमत्व आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टसिंचन करण्यासाठी, कोणी सामाजिक उपक्रम असेल, कोणी वृक्षारोपण असेल किंवा विविध सामाजिक माध्यमातून राजकीय आपली बांधिलकी जपत आदरणीय साहेबांना शुभेच्छा देत आहेत। आणि आज मौजे जानापूर येथे हा कार्यक्रम झालेला आहे। आम्ही सर्व मंडळी, साहेबांचे सर्व या ठिकाणी आप्तेष्ट कार्यकर्ते, साहेबांचे चाहते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांच्या राजकीय सर्व इच्छा या ठिकाणी पूर्ण होत आणि आम्हा सर्व कार्यकर्ते, आप्तेष्ट, साहेबांच्या चाहत्यांच्या वतीनं साहेबांची राजकीय कारकीर्द उत्तरोत्तर प्रगल्भ हो ही आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आहे। धन्यवाद। माझं नाव पांडुरंग हरी कदम आहे। आम्ही जानापूर येथील रहिवासी आहोत। साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो समाज जमलेला आहे, साहेबावर असलेलं प्रेम, साहेबाचं काम पाहून सर्व समाज साहेबाच्या पाठीमागे आहे आणि साहेबाला दीर्घ आयुष्य मिळावं याकरता सर्वांनी शुभेच्छा देण्याकरता आम्ही एकत्र आलेलो आहोत। आम्ही चिखलीकर साहेबाच्या पाठीमागं मला ज्यावेळेस पहिलं मतदान आलं तेव्हापासून, म्हणजे साहेब ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे जवळपास 30 वर्षाचा काळ आम्ही साहेबाच्या सोबत आहोत। ज्यावेळेस साहेब कोणत्या पक्षामध्ये नव्हते, चिखलीकर मित्रमंडळ होतं आणि त्या मित्रमंडळाच्या ताकदीवर, मित्रमंडळाच्या प्रेमावर साहेब पहिल्यांदा आमदार झाले। तेव्हापासूनचे आप्तगायत साहेब खासदार झाले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले, तेव्हापासून आतापर्यंत आम्ही साहेबाच्या सोबत आहोत। आणि आमची एक परमेश्वराकडे मागणी आहे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की आमचा शेवटचा श्वासापर्यंत आम्ही साहेबाच्या सोबत आहोत, साहेबाच्या सोबत राहावं ही परमेश्वराकडे आमची विनंती आहे।